महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। ती कुत्र्याची छत्री नसते, उंदराची छत्री असते। उंदीर मुंगी होऊन साखर खाणार, असे वक्तव्य भाषण करताना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर यांनी केले। या कार्यक्रमाच्या वेळी मावळचे खासदार श्रीरंग आप्पासाहेब बारणे, रायगड जिल्हा प्रमुख श्री अतुल भगत, उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर, युवा सेना सचिव महाराष्ट्र राहुल लोंढे, राज्य उपजिल्हा प्रमुख विनोद साबळे, युवा सेनेचे मनोज घरत, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रीतम सुर्वे, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, पनवेल ग्रामीणचे प्रमुख रुपेश ठोंबरे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपालीताई ठाकूर, जिल्हा संघटक महेंद्र पाटील, उरण शहर प्रमुख सुलेमान शेख, निरीक्षक सुनील भोईर, नगरसेवक पदाचे उमेदवार व शिवसैनिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिंकलीत असं सांगितलंय तर थोडक्यात तालुका प्रमुख म्हणून मी या निवडणुकी संदर्भात दोन शब्द बोलू इच्छितो। तत्पूर्वी आलेल्या सगळ्या पत्रकार बंधूंना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं स्वागत करतो की या आमच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या या बैठकीसाठी आपण उपस्थित झालात। आमचे विजयदादा बसले, मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर बसले तर अधिक उत्तम होईल। तुमच्यासारख्या श्रेष्ठ पत्रकार आमच्या या निवडणूक प्रचाराच्या रॅलीत आलात, त्यांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो। सगळ्या पत्रकारांचं, पोलीस मित्रांचं आणि जे जे कोणी आम्हाला सहकार्य करण्यासाठी इथं उपस्थित झाल्यात सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतोय आणि बोलतोय महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या शिवसेनेची आग ज्यांनी पेटवली असे आमचे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करून आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि आमचे ज्यांचा गेली 15 वर्ष आमच्या डोक्यावर हात आहे असे आमचे राजे आप्पा महासंसद रत्न, त्यांनी सांगितलं काही दिवसापूर्वी की हातात माईक भेटला की काही बोलता येतं। उद्या आम्ही कोणालाही तयार केलं तर तुमच्यापेक्षा जबरदस्त बोलेल, परंतु त्यांनी सांगितलं की एकही मत देणार नाही। तू कोण मत देणारा? उरण तालुका हा आगरी कोळी कार्यालयाचा आहे, तू मत देणारा कोण? आणि तुम्ही एखादी वर्गणा करता तर तुम्हाला किमान ते वाक्यप्रचार काय आहेत खरे ते तरी बोलता यायला पाहिजे। तर म्हणजे ती उंदराची छत्री असते, ती पावसाळ्यात येते नव्याने, हा म्हणजे कुत्र्याची छत्री। आता कुत्रा आणि उंदीर मधला फरक पण यांना कळत नाही, कारण त्यांना स्वतःचा जो काही उद्वेग आहे तो काढायचा आहे, तो त्यांना निघत नाही। पण अशा पद्धतीने चुकीचे शब्द वगैरे तोंडातून येतात। असू द्या, आणखीन एक आमच्या या प्रचारासाठी आलेले प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे युवा सेनेचे सचिव सचिन लोंढे साहेब, व्यासपीठावर बसलेले आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपाली ठाकूर आणि सर्व आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार, यांची सगळ्यांची निशाणी धनुष्यबाण आहे। आणि त्याचबरोबर व्यासपीठावर आमचे प्रथमच श्रीमंत सुद्धा आलेले आहेत, पनवेल महानगर प्रमुख, मगाशी बऱ्याच जणांची नावं राहिली तर महिला संघटिका आहेत, महिला जिल्हा अध्यक्ष आहेत, सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सर्व शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना, मतदारांना मी मनापासून शुभेच्छा देतो की आपला या उरण नगरपालिकेवर नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणून या उरण नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार आपल्याला आज या प्रसंगी करायचा आहे। उरण नगरपालिका तसं पाहिलं तर मागच्या 20-25 वर्ष एक हाती सत्ता दोन्ही आमदारांची आहे, एक माझी एक आजी, दोन्ही आमदारांची सत्ता असताना आता नव्याने आणखी काहीतरी लोकांसमोर नवीन नवीन उपक्रम राबवण्याचे त्यांच्याकडे कल्पना भरपूर आहेत, त्यांच्याकडे कल्पना देणारेही भरपूर आहेत आणि त्यांच्याकडे कल्पना करण्यासारखा पैसाही भरपूर आहे।
परंतु वास्तविकता जी काय असेल ती गेली 30 वर्ष आम्ही शिवसेनेचं काम करतोय, बाळासाहेबांच्या विचारांचं काम करतोय आणि हे विचारांचं काम करीत असताना वास्तविकता काय आहे ती लोकांसमोर आणण्याचा 100% प्रयत्न आम्ही या निवडणुकीत या उरण नगरपालिकेमध्ये करणार आहोत. खरं म्हणजे काही दिवसापूर्वी आम्ही वॉर्ड क्रमांक 1, 2, 3, 4 मध्ये प्रचार केला. त्यावेळेला बऱ्याच लोकांनी आम्हाला असं सांगितलं की इथल्या आमदारांनी आम्हाला असं आश्वासन दिलंय की तिथली जी आजूबाजूची जागा आहे, काही लोक तिथं नवरात्री उत्सव करतात, काही लोक गणपती उत्सव करतात, काही लोक सार्वजनिक कार्यक्रम करतात, परंतु त्या जागेचे मालक ते नाहीत, तर ती जागा तुम्हाला मी देऊन टाकेल. अरे ती जागा शासनाची आहे, ती जागा नेहमीची आहे आणि त्या जागेसाठी आपण जितके प्रयत्न केले असतील तितक्या कुठल्याच मुलांच्या माणसाने केलं नसेल. मी खात्रीलायक सांगतो की आपणनी ती फाईल गेली 7 वर्ष मराठी नेहमीचे जे मोरा रोडचं जी काही घरांची बांधकामं आहेत त्याच्यावरच्या कारवाई आपणच्या मुळे थांबलेल्या आहेत. परंतु खोटी आश्वासनं द्यायची, शासनाची जागा नेहमीची जागा मी तुम्हाला देऊन टाकतो बापचा माल आहे का? न्यायप्रविष्ट असलेल्या गोष्टी तुम्ही करता आणि उगाचच लोकांना अशा भूलथापांना बळी पडू नये असे आपण सगळ्यांना विनंती करूया. आणि आमच्या रुपाली तुषार ठाकूर यांच्या धनुष्यबाण या बटनासमोर त्यांच्या चिन्हावर आपण बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असं आपल्याला प्रण करायचं आहे. आज या प्रकारे मी जास्त बोलत नाही कारण पाहुण्यांकडे वेळ कमी आणि पाहुण्यांना जास्त बोलायचं. आपण वारंवार भेटत राहू, बोलत राहू, परंतु बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. आपण बघतो की केगावकडे जाताना एक रस्ता आहे, खरं म्हणजे आमदार साहेबांच्या अगदी ऑफिस पासून 100 मीटरवर आहे, परंतु निव्वळ तिथं त्या रस्त्यासमोर उबाटा गटाचे नगरसेवक निवडून आले म्हणून तिथं तो रस्ता गेली 5 वर्ष होत नाही. राजीव गांधी टाऊन होणार, आता आमच्या मान्यवर ज्येष्ठ बोलतीलच त्याच्यावर, मी काही जास्त बोलत नाही, परंतु कोणीतरी लोकांच्या मनामध्ये असलेल्या चुकीच्या जे काही गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करायला पाहिजेत. तर मी नगराध्यक्षाच्या उमेदवारांना विनंती करेन की आपणच पुढचं मनोगत आपलं व्यक्त करा आणि आपण काय करणार आहात या शहरासाठी ते लोकांसमोर आणा. आपण तर पूर्वी मी पुन्हा एकदा एवढंच सांगतो की ती कुत्र्याची छत्री नसते, ती उंदराची छत्री असते आणि ती उंदराची छत्री मुंगी होऊन साखर खाणारा एवढं लक्षात ठेवा. हत्तीच्या कानात तर घुसलेले आहे. आता हत्तीला काय करतो ते येत्या 3 तारखेला कळेल. 2 तारखेला आपण मोठ्या मतदानाला जाऊन आपण सर्व कार्यकर्त्यांनी, इतर पक्षाच्या आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये सहभागी होऊन येणाऱ्या 4 ते 5 दिवस अथक मेहनत करायचे. बाळासाहेबांचं नेहमी म्हणणं असं असतं की कोणीही उभा करा. आमचे अश्विन मुकरी यांच्याबद्दल तर मी इतकं सांगेन की त्यांनी या उरण शहरामध्ये 1-1 फूट या मारवाडी लोकांनी स्थापित केलेल्या रस्त्यामध्ये, परंतु त्यांनी स्वतःची 3 गुंठे जागा त्या काळ्या हॉस्पिटलच्या समोर यांची इमारत आहे सह्याद्री वाहिक चौकच्या बाजूला, पण तो रस्ता आता यांच्या स्वतःच्या जागेत, मालकीच्या जागेत आहे आणि त्यातली 1 फुटी जागा त्यांनी अजूनपर्यंत आमचे असं सांगून कोणाला त्रास दिला नाही. अशा या उमेदवाराला आपण निश्चितच निवडून आणणार अशी मला खात्री आहे. तर आमचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील अशी मी खात्री बाळगतो आणि माझ्या इथं लावलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.